खऱ्या अर्थानं तुम्ही मला दिलेली हे गुरुदक्षिणाच आहे. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही एक स्वामी आहे? नाही हो, मी स्वामी नाहीये. मी फक्त त्यांचा एक सेवक आहे आणि त्यांच्याच आज्ञेनं त्यांच्या शाळेत सेवा करतो. आपण सर्वजण आपल्यासोबत होत असलेल्या वाईट गोष्टीसाठी देवालाच कारणीभूत ठरवतो आणि त्याने मला काहीच नाही दिलं असं नेहमी जगाला उठून सांगत असतो. पण आपण एक विसरतो की त्यानेच आपल्याला आई होऊन जन्म दिलाय, बाप होऊन आपलं पालन पोषण केलंय, कधी मित्र तर कधी बंधू तर कधी गुरु होऊन योग्य मार्ग दाखवलाय. आपण माणसात सदैव जिवंत असलेल्या देवाकडे सहज दुर्लक्ष करतो आणि माणुसकी विसरून वागू लागतो. सारखं देवाकडे काही ना काही मागत असतो आणि नाही दिलं तर त्याला दोष देतो. खरं तर आपण आपल्या अपेक्षांचा बाजार त्याच्या समोर मांडत असतो आणि मग देवावर असलेली श्रद्धा नकळत अंधश्रद्धा होऊन जाते. याच ठिकाणी मग आपल्याला हे कळूनच येत नाही आणि ह्याच गोष्टीचा फायदा अनेक ढोंगी लोक घेतात. जर आपल्याला स्वामींना भेटायचं असेल तर त्यांना बाहेर नाही, आपल्याच अंतःकरणात शोधा. देव तर सर्वत्र आहे. जागोजागी ते माणसांच्या माणुसकीतून दिसूनही येत. जेव्हा आपण एखाद्याला दुःखात पाहतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटते, ती वाईट निर्माण झालेली भावना म्हणजेच देव. एखाद्याच्या डोळ्यात अश्रू पाहून आपल्याही डोळ्यात अश्रू येतात, ते अश्रू म्हणजेच देव. आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्याची मदत करतो, ती दया, ती करुणा म्हणजेच देव. स्वामी तर करुणेचा सागर आहे, ज्ञानाचा भंडार आहे, प्रेमाचा आधार आहे. जर खरोखरच आपल्याला स्वामींना भेटायचं असेल तर चमत्कार नाही, साक्षात्कार घडायला. तर आपण सर्वांनी मिळून माझ्या सोबत आपल्या अंतःकरणात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वांनी डोळे मिटा आणि खऱ्या मनापासून माझ्या सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.